हाय हॅलो गुड इव्हिनिंग प्राजक्ता वर्ल्ड्समध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स खूप छान असणार आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे मी पण खूप छान आहे. खूप दिवसानंतर आज व्लॉग शूट करते आहे. मध्ये काही कारणांमुळे नव्हतं जमत, पण विचार केला की चला आज पुन्हा एक नवीन सुरुवात करूया म्हणजे जस्ट मेमरी क्रिएट करू. कारण आता अक्षू पण मोठी झालेली आहे, अक्षू 1.5 वर्षाची झालेली आहे आणि अंतरा पण बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. सो विचार केलेला आहे की व्लॉगिंग पुन्हा स्टार्ट करेल. सो बघूया कितपत ते शक्य होतं आहे. आणि इथे बेटा अक्षू हाय कर. हाय, कशी आहात तुम्ही विचार. सो आय होप सो तुम्हाला सगळ्यांना अक्षराची भाषा कळली असेल. आणि इथं आहे अंतरा हाय कर. सो आत्ता अंतराने अक्षर उठलेले आहेत, हो ना बाबू? हां बोल. दीदी पण दिसती ना. सो आत्ता या दोघी दुपारी झोपल्या होत्या. सो आत्ता या दोघी उठलेल्या आहेत. आता अंतराचा होमवर्क म्हणजे राहिला आहे, थोडंसं शाळेतनं आल्यावर केला होता, आता राहिलेला आता मी आत्ता कंप्लीट करणार आहोत. सो आता ते दूध बिस्किट खात आहे. काय झालं बाबू? सो आत्ता ती दूध बिस्किट खात आहे. मग ते खाऊन झालं की अक्षू पण होमवर्क कंप्लीट करणार आहे, हो ना अक्षू? तू पण होमवर्क कंप्लीट करणार ना? तुझा अभ्यास दाखव, तुझ्या अभ्यास दाखव. सो जे अंतरा अभ्यासाला बसली की अक्षरा पण अभ्यासाला बसते. हे बघा, ये. सो बघूया, स्टे ट्यून आम्ही काय काय करतोय. पण आजचा हा व्लॉग तर मी नक्की कंप्लीट करीन, हो ना बाबू? करशील ना तू कंप्लीट? आता या दोघी एवढ्या मस्ती करतात. सो मी असं ठरवलेलं आहे की आता या मुमेंट सेव्ह करायला पाहिजे, म्हणजे जस्ट शूट करायला पाहिजे, हो की नाही बाबू? आणि हो, आमचे बाबा नाही आहेत, आमचे बाबा गेलेले आहेत तिरुपतीला, जे उद्या सकाळी येणार आहेत. ह्या 4 दिवसानंतर उद्या सकाळी बाबांना भेटणार आहेत. आधी अक्षरा भेटेल, कारण माऊ शाळेत जाईल, हो ना बाबू? माऊ शाळेत जाणार आहे. मग ती शाळेतनं आली की मग ती तिच्या बाबांना भेटणार आहे, हो ना बाबू? तू बाबांना मिस केलं? तू मिस केलं बाबांना? काय सांग बाबांना, म्हणा लवकर या. सर या दोघींनी पण बाबांना भरपूर मिस केलंय, कारण दोघींना प्रचंड सवय. काय काय तुला बोलायचंय? बोल बोल. हां, दीदी अभ्यासाला बसली की मी पण अभ्यासाला बसणार, कळतंय? सो आता या दोघी अभ्यासाला बसल्या की मी ते पण शूट करील आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करील. सो खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवत आहे, बघू कसं होतंय. खूप म्हणजे मी किती कंप्लीट करू शकते, बट मी ठरवलं आहे की मी हा कंप्लीट करीन. काय झालं? तुला पण यायचे? आले बाबले अजून. दीदी आली, दीदी. बस बस. सो बघू पुढे आम्ही काय करतो, मी ते पण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेन. सो इथं अंतराचा होमवर्क चालू आहे. हे 2 पेज आहेत, मागचं पण अजून पेज करायचं आहे, हो ना बाबू? आणि मॅथ्सचा दिला होता तो झालेला आहे, हो ना अक्षू? तू काय काय केला होमवर्क? तू काय काय केलं? बोला. हिला नुसतं मोबाईल पकडायचा असतो बरं का, बाकी काही करायचं नाही. हे घे, तुझा अभ्यास कर कंप्लीट. सो बघूया. हो दीदी, दीदी दीदी हो दीदीला हाय कर. दीदी दीदी चला आवरा पटपट, होमवर्क कंप्लीट करा. दे काढून. बाबू काय घेतले तू? बघू दीदीचा खोड रबर ते दे पटकन.
बाबा दीदीचा रबर दे. आमची दीदी अभ्यासाला बसली की ही काही ना काही घेऊन पळवते आणि देतच नाही परत. हो की नाही गमाऊ मनी? करा करा पटपट करा. दीदीचा रबर कोणी घेतला? दीदीचा रबर कोणी घेतला? आचू चू नाही, दीदीचा रबर कोणी घेतला? आचू चू. काय होतंय? काय हवंय? बाबू दीदीचा रबर दे. काय नंतर देशील ना? कुठे आहे? तिकडे पडला, खाली पडला. हे इथं आणि आमच्या भाजी घेऊन आलेल्या आहेत. केळी आणलीत, पेरू आणलाय. बाबू तू काय खातो? बाबू तू काय खातो? आवडला? आवडला? तुला आवडला पेरू? इथं भाजी चालू आहे. होमवर्क थोडासा राहिला आहे, पण अंतराला आता भूक लागली होती. हो ना बाबू? टी व्ही पण चालू आहे आमचं. दिसतंय का तू दिसतंय? आम्हाला बोलवलेलं आहे आज खाली आईकडे जेवायला, म्हणून खाली आलेलो आहोत सगळेजण. तिथं आहे अंतरा. सो आज मी खूप दिवसांनी माझ्या माहेरी जेवते. हे बघा यांचं प्रेम. बाबू आज जेवायला काय काय? पुरी आणि खीर. सो तुम्ही सगळे पण या खीर आणि पुरी खायला. जवळ असलं ना मी रोज येते, पण मला असं वाटतं मी खूप दिवसानंतर जेवायला आलेली आहे. म्हणजे नुसतं येऊन जाते, जेवायला खूप दिवसांनी आलेली आहे. चला जेव्हा तुम्हाला दोघांची मस्ती दाखवते आता. हे अशाच टोपीशी कशाशी पण खेळतात. लाडू काय होतंय? लागलं का चू? दीदी तुझा हात लागला तिला? हे ओरडू नये असं. या खाली आल्या ना. बाबू ती टोपी ते कॉट लागेल तिच्या डोक्याला, तू काढ. ए बास, ओरडू नका आता. ए माऊ चू ओरडायचं नाही. ए इथे माझी आई आजी पुऱ्या बनवत होत्या. मम्मीने खीर, बटाट्याची भाजी वगैरे बनवली होती आणि आम्ही आई बसले होते अशाच गप्पा मारत आजीबरोबर वगैरे. पण खूप मजा आली. मुलींनी पण मम्मी खूप एन्जॉय केला. हा व्हिडिओ आहे ना, हा शूट अंतराने गेलेला आहे ॲक्च्युली. ती मला म्हणली मम्मा दे, मी आजीचा, पणजी आजीचा आणि आपल्या आजीचा तिघींचा पण व्हिडिओ घेते. माझ्या लक्षातच नव्हतं, पण हे अंतराने बरोबर घेतलं लक्षात ठेवून. बिकॉज अंतरा पण आता मोठी झाली आणि तिला पण खूप साऱ्या गोष्टी कळतात. ती मला नेहमी विचारायची मम्मा आपण व्हिडिओ का नाही बनवत. मी तिला सांगायचे की कारण मला वेळच मिळायचा नाही.
बट आता मला बऱ्यापैकी वेळ मिळतो आहे. सो मी विचार केला की चला मी पुन्हा व्लॉगिंग स्टार्ट करेल. सो मी केलेलं आहे आणि ते बघू शकतात. आई मस्त गरम गरम पुऱ्या तळत होती. ह्याच्यानंतर आम्ही जेवलो, पण मी ती क्लिप घ्यायची विसरले. बट इट्स ओके. जेवढ्या क्लिप्स घेतल्या तेवढ्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो आम्ही खाली जेवून आलेलो आहेत आणि मी जेवायचं. बाबू इकडे लागलं का? बापरे, या झोपायला जरी आल्या ना तरी ह्यांची मस्तीच संपत नाही. आम्ही खाली जेवून आलो, पण मी तर क्लिप घ्यायचीच विसरले. बट इट्स ओके. सो आता मी मच्छरदाणी वगैरे लावलेली आहे आणि आम्ही सगळे झोपणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेल देम बाय, टेक केअर, लिव्ह, लाफ अँड लव. गुड नाईट. गुड नाईट. तू म्हण गुड नाईट. बाय.